आपा क्या बताओ क्या आप आपके कैरेक्टर के बारे में मियाँ? क्या बताओ रे मेरी इतनी तारीफ सुन के अर्जा बीत गया रे मेरे को. तुला वीणा करताना खूप कठीण गेलं असेल ना? का? अरे मी सोज्वळ आहेच रिअल लाईफ नाही मध्ये. नाही, तेच म्हणूनच म्हटलं मी. मीराची ही बाजू सुद्धा लोकांना कळली कळली पाहिजे. नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. निमित्त आहे एक आगामी वेब सिरीज येऊ थाटली आहे गेमाडपंथी, आणि त्याच गेमाडपंथीतले अस्सल म्हणजे कल्ला करणारे कलाकार माझ्यासोबत आहेत. माझ्यासोबत आहेत प्रणव रावराणे आहेत, पूजा कातुर्डे आहेत, नम्रता संभेराव आहेत आणि मीरा सांगा. तुमच्या सगळ्यांचं स्वागत. थँक्यू. आणि कसं तुम्ही सगळे? खूप भारी, खूप मज्जा. आणि खूप मी तर पहिल्यांदा आले प्लॅनेट मराठीच्या ऑफिसवर, आणि प्लॅनेट मराठीसाठी जी वेब सिरीज आपण करतोय, जी सादर करते गेमाडपंथी, त्यासाठी आम्ही इथे आलोय. तर आम्ही खूप एक्साइटेड आहोत. आपण लोगोलग गप्पांना सुरुवात करूया. येस लगेच. तुम्हाला सगळ्यांना एकच प्रश्न विचारेन मी, काय आहे गेमाडपंथी? कारण का नाव खरंच भारी आहे हो. आणि टीजर तर त्याच्याहून भारी आहे. हो. प्रणव, काय सांगशील, काय आहे गेमाडपंथी? गेम्हाडपंथी गेम करणारी सगळी लोक एकत्र आल्यानंतर मग काय होईल, तर ते म्हणजे गेमाडपंथी आहे. तर प्रत्येकाला असं वाटत असतं की आपणच भारी गेम करतो म्हणून, पण तसं नसतं. आपल्या बाजूला बसलेला माणूस शांत जरी असला तरी सुद्धा तो आपल्यापेक्षा जरा वरचढच असतो. सो हे आपल्याला पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये. तुम्हाला असं वाटेल की अरे आता काय भारी गेम झाला म्हणून, पण त्याच्यानंतर तुम्हाला लगेचच एक 15 मिनिटात असं लगेच लक्षात येईल की अरे ह्याच्यापेक्षा तर भारी गेम आता झालाय म्हणून. सो थोडक्यात मज्जा आहे आणि धमाल आहे, आणि याच्यामध्ये खूप काय म्हणतात तुमचं एंटरटेनमेंट आहे. आणि गेमाडपंथी म्हणजे तुम्हाला धक्के याच्यामध्ये मिळणार आहेत, पण तुमचा जो एक दिवसभराचा स्ट्रेस असतो त्या स्ट्रेसला धक्का मिळणार आहे आणि तुम्ही रिफ्रेश होणार आहात. सो हे आहे गेमाडपंथी. पूजा, तू काय सांगशील, काय आहे गेमाडपंथी? सेमच म्हणजे सगळे गेमर लोक भरलेली आहेत आणि प्रत्येकाची गेम करण्याची पद्धती वेगवेगळ्या आहेत आणि सगळे कॅरेक्टर्स खूप वेगळे आहेत. त्याच्यामुळे सगळे तुम्हाला प्रत्येक जण वेगळा दिसणार आहे याच्यामध्ये. प्रत्येकाची शैली वेगळी दिसणार आहे, भाषा लँग्वेजेस वेगळ्या दिसणार आहेत, किंवा तुम्हाला हे सगळंही बघताना एक मजा येणार आहे आणि तुम्ही खळखळून हसणार आहात. तुम्हाला टीजर जरी असा बोल्ड दिसला असला तरी पण त्याच्या व्यतिरिक्त खूप धमाल आहे सिरीजमध्ये. तर ह्युमर आहे, परत सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे, असं सगळंच याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यामुळे मजा येणार. याच वेब सिरीज मधून आपल्याला एक हैदराबादी अभिनेत्री भेटीला येणार आहे. नम्रता संभेराव करून हैदराबादी अभिनेत्री आहे. आपली नम्रता संभेराव नाही. काय सांगा आपा, क्या बताओ क्या आप आपके कैरेक्टर के बारे में मियाँ? क्या बताओ रे मेरी इतनी तारीफ सुन के अर्जा बीत गया रे मेरे को. कळायला का मी का बोलतो हैदराबादी ते? गंमत आहे खूप. एकतर सर्वप्रथम आमचे जे डिरेक्टर आहेत संतोष कोल्हे सर, आणि आमचे रायटर आहेत चैतन्य सरदेश पांडे, या दोघांचे पहिल्यांदा मी आभार मानते. एक मोठा गेम झाला ॲक्च्युली माझ्या बाबतीत, नम्रता संभेरावच्या बाबतीत एक मोठा गेम झाला. तो मला सांगायला आवडेल की जेव्हा मी ही वेब सिरीज नरेशन होतं, चैतन्य ऐकवून दाखवणार होता ही सिरीज, तेव्हा आम्ही सगळ्यांनी खूप मज्जा केली नरेशनला. कारण मला पर्सनली खूप आवडली वेब सिरीज. तो ज्या पद्धतीने आम्हाला ही स्टोरी सांगत होता, त्याचे जे डायलॉग्स त्याने लिहिलेत, त्याच्या सिच्युएशन्स आहेत की कसा प्रत्येकजण प्रत्येकावर गेम टाकतो आणि तोच गेम परत कसा प्रत्येकावर उलटतो. तर ही एक खूप सुंदर गोष्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे. माझ्या बाबतीत झालेला गेम असा की मला एका वेगळ्याच कॅरेक्टरसाठी आधी विचारलं होतं आणि साधारण वेब सिरीज सुरू होणार, शूटिंग सुरू होणार त्याच्या 4 दिवस आधी माझ्यावर गेम टाकला की मला वेगळीच भूमिका आता करायची आहे. तर तेव्हा जेव्हा नरेशन झालं तेव्हा एक हैदराबादी कॅरेक्टर, एक मुलगी प्ले करतीये असं एक साधारण मला माझ्या निरीक्षणात आलं, आणि मला असं झालं की अरे कोण करतीये हे कॅरेक्टर. तर ते तेव्हाही गुलदस्त्यात होतं. कुणीतरी एक वेगळी अभिनेत्री ते कॅरेक्टर प्ले करणार होतं, आणि मी थोडी ॲक्ट्रेस म्हणून, अभिनेत्री म्हणून मी त्या क्षणी मला स्वार्थ मी असं साधला की अरे यार ही भूमिका जर माझ्या वाट्याला आली असती तर. कारण मला पर्सनली माझं भाषेवर खूप प्रेम आहे. मला वेगवेगळ्या भाषा काय म्हणूयात एक्सप्लोअर करायला खूप आवडतात. म्हणजे माझा जो कार्यक्रम आहे, मी ज्या सध्या कार्यक्रमात काम करते, महाराष्ट्राची हास्य जत्रा, तर त्या हास्य जत्रेमध्ये वेगवेगळ्या शहरांमधली लोक एकत्र आली आहेत आणि वेगवेगळ्या भाषा तिथे परफॉर्म केल्या जातात, ती लँग्वेज बोलली जाते.
आणि मी स्वतः त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या भाषांमध्ये मी कॅरेक्टर प्ले करत असते. मग ते बिहारी असो, मग ते आगरी असो, मग लॉली ते असो. माझं जुन्नरचं असो, माझ्यासारखी एक वेगळीच नटखट अशी ती बाई असो, किंवा अनेक वेगवेगळ्या भाषा. तर मला थोडा स्वार्थ माझा असा होता की अरे यार, ही जी बेगमची भूमिका आहे, जी हैदराबादी बोलते, ही भूमिका जर माझ्या वाट्याला आली तर मला असं वाटतं सोन्याहून पिवळं झालं असतं. तर माझा विश्वास आहे की आपण जेव्हा एखादी गोष्ट म्हणजे शिद्दत से शिद्दत चाहो से चाहो हाँ, तो पूरी पूरी कायनात से मिलाने की कोशिश में लग जाती है. तर माझी विल पॉवर एवढी स्ट्रॉंग आहे की ती भूमिका अखेरीस माझ्याकडेच आली. हाँ. आणि तेव्हा मला खूप आनंद झाला. एक अभिनेत्री म्हणून मला एक वेगळ्या पद्धतीची भूमिका मला करायला मिळणार होती. जे प्रत्येक अभिनेत्रीला वाटतं की आपल्याला काहीतरी वेगळं करायला मिळालं पाहिजे. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमध्ये आजपर्यंत लोकांना खळखळून हसवलं, पण एका वेगळ्या पद्धतीचा गेम मला इथे करायला मिळणार होता. माझ्या स्वतःवर, माझ्या भाषेवर, माझ्या ऍक्टिंगवर. सो त्या बाबतीत मी सगळं आभार मानेन ते म्हणजे आमच्या संतोष सरांचे, की त्यांनी एका वेगळ्या भूमिकेसाठी माझी निवड केली, माझा विचार केला आणि त्यांना हा विश्वास वाटला की कदाचित नम्रता ही भूमिका साकारू शकते आणि करू शकते. मला माहिती इथे माझ्या बाजूला जे ऍक्टर्स बसले आहेत त्यांची इच्छा होती. हो, अच्छा म्हणजे अच्छा ओके काय तर बेगमवर सगळ्यांचा डोळा होता, पण शेवटी माझ्या विल पॉवरने गेम टाकला आणि ती गेमाडपंथी डायरेक्ट माझ्याकडे येऊन. सो ही हैदराबादी जी लँग्वेज आहे, मला पर्सनली करायला म्हणजे मला आवडणार होती, कारण ऑफकोर्स एक वेगळी भाषा मला परफॉर्म करायला मिळणार, एक वेगळा लहेजा असतो त्या वेगळा भाषेचा. लहेजा, आणि मी कधीच केलेली नाहीये ही लँग्वेज. म्हणजे बाकी सगळे आपण अगदी सहज करू शकतो, पण हैदराबादी एखादी मुलगी हैदराबादी लँग्वेज बोलते हे थोडंसं वेगळं असणार होतं माझ्यासाठी. त्याच्यामुळे मी खूप जीव ओतून यात काम करण्याचा प्रयत्न केलाय. आणि जसं प्रेक्षकांनी आतापर्यंत माझ्या दुसऱ्या भाषांवर आणि माझ्या दुसऱ्या कलाकृतींवर माझ्यावर काय कौतुकाचा वर्षाव दाखवला, तसं मला वाटतं की माझ्या या लँग्वेजवर आणि या पद्धतीच्या भूमिकेवर सुद्धा लोक प्रेम करतील, प्रेक्षक प्रेम करतील अशी मला आशा आहे. नक्कीच. याच सिरीज मधून गुजराती बेन सुद्धा आपल्या भेटीला आल्या आहेत. सरिता बेन नाही रे, सरिता भाभी रे. माझ्यासाठी रे. नाही रे. चालेल तू जर मग बघितलंय मग तुम्ही, मग she's not ठीक आहे, bad, मग she's ठीक not आहे. bad. सरिता भाभी सुद्धा आपल्या भेटीला येणार आहेत आणि त्या माझ्यासोबत आहेत, मीरा सारंग माझ्यासोबत आहेत. काय सांगाल कॅरेक्टर बद्दल, काय आहेत? जेव्हा मी ह्याच्यासाठी गेले होते, रीडिंगसाठी गेले होते, तेव्हा चैतन्य सरदेशपांडे आमचे रायटर जेव्हा ऐकवत होते पूर्ण स्क्रीन प्ले, तेव्हाच आम्हाला इतकी धमाल आली होती की ते असं ऍक्च्युली या सिरीजची गंमत काय माहितीये का, जसं जसं एक एक एपिसोड आपण बघत जातो आपल्याला वाटतं हा आता हे कोडं सुटलं, पण त्याच वेळी आपण दुसऱ्या कोड्यात पडलेलो असतो. त्यामुळे शेवटपर्यंत कळतच नाही नेमकं काय घडतंय, नेमकं कोणाचा काय स्टँड आहे या सिरीजमध्ये, हे आपल्याला सिरीजच्या शेवटी कळतं. म्हणजे ही या सिरीज मधली गंमत आहे. आता झालं माझ्या कॅरेक्टरचं, तर या प्रकारचं कॅरेक्टर मी कधीच प्ले केलं नव्हतं. सो जसं ही म्हणाली, मला ते ऐकतानाच स्क्रीन प्ले ऐकतानाच असं होत होतं की ऐक ना, मला ना, मी संतोष सरांना म्हणते सर मला ना बेगम प्ले करायचं. सर म्हणाले नाही, हे सगळ्यांबद्दल झालं. कारण तोपर्यंत ऑफकोर्स बेगमचं कास्टिंग लॉक पण नव्हतं झालं, सो सगळ्यांचाच डोळा होता, तुम्ही हे स्विच करा आणि मला तिकडे घ्या. सो पण सर म्हणाले नाही, आम्हाला तुझ्यामध्ये भाभीच दिसते आणि तू सरिता भाभीच प्ले करणार. आणि खूप उत्तम साकारले खरंच मीराने, कारण जेव्हा रीडिंग केलं तेव्हा तिची थोडीशी फेफे उडाली होती. काहीच नाही म्हणजे ऍक्च्युली सगळ्यांचीच, माझी सुद्धा, कारण मी सुद्धा कधीच ते केलं नव्हतं, पण तिने इतकं सुंदर काम केलंय आणि त्या भाषेवर तिने मस्त ताबा मिळवलाय. प्रयत्न केलाय. आय होप हा प्रयत्न प्रेक्षकांना आवडेल. नक्कीच सदाशिव पेठेतली मुलगी गुजराती बोलते, ती गुजराती आहे असं भासवते, ते कितपत यशस्वी झाले मला माहिती नाही, ते आपले प्रेक्षक मायबापच सांगू शकतील की कितपत जमलंय. प्रणव, मी तुझ्याकडे येतो. तुझ्यासोबत खूप साऱ्या अभिनेत्री आहेत या सिरीज मध्ये काम करतात आहेत, प्रत्येकांची वेगळी शैली आहे. काय सांगशील तुझ्यासोबत ज्या आत्ता चेहऱ्यावर बसल्या त्या अभिनेत्रींसोबत सुद्धा आणि इतर सगळ्या, जे खरं आहे ते खरं खरं सांग. अरे मजा आली ऑफकोर्स, बाकी काय आहे तर याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. या सगळ्याच जणी खूप छान काम करतात आणि मी पूजाला पहिल्यांदा मी भेटलो, नम्रता आणि आम्ही एकत्र केलंय काम, पण बाकी पूजा बरोबर आणि मीरा बरोबर
पहिल्यांदाच आम्ही एकत्र काम केलं. मी तर ह्याच्या दिग्दर्शनाखाली एका एकांकिकेत काम केलं काम पण केलंय. टीव्ही नावाची एक एकांकिका तुम्ही सगळ्यांनी बसवली होती तुमच्या हा. बरोबर. सो त्याच्यामुळे तसं म्हणजे आमचं दोघांचं माहिती होतं, पण बाकी ह्या सगळ्यांबरोबर काम करताना खूप मजा आली आणि खूप कम्फर्टेबल होऊन आम्ही काम केलं एकमेकांबरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या आता माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत. म्हणजे ही तर होतीच, पण पूजा काय आणि मीरा काय यांनी खूप सांभाळून घेतलं मला. मीराने तर प्रचंड सांभाळलं या सिरीजमध्ये मला. सो मला खूप मज्जा आली यांच्याबरोबर काम करायला. मला प्रणवसाठी सुद्धा खूप चांगलं वाटतंय की आम्ही एकेकाळी आम्ही एकांकिका, नाटक, स्पर्धा या सगळ्यात आम्ही एकत्र होतो आणि आता तो असं सुटलाय मस्त हिरो वगैरे मुलगा हिरोच्या भूमिकेत काम करतो. तर मला वाटतं आता ना वेब सिरीज आणि या सगळ्या आता ट्रेंड खूप बदललाय. आता ऍक्ट्रेस साठी किंवा ऍक्टर साठी नेसेसरी नाहीये की ती सुंदरच वाटली पाहिजे, ती बोल्डच वाटली पाहिजे, असं काही नाहीये. मला वाटतं त्या कलाकृतीची जी गरज आहे, त्याच्या कॅरेक्टरची जी गरज आहे, त्यासाठीचे जे प्रयत्न असतात ते सगळे इथे बसलेले आहेत. म्हणजे प्रणवने तो एका वेगळ्या लेवलला आता येऊन पोहोचलाय आणि आता अशा पद्धतीची भूमिका जेव्हा असा साधा सुद्धा एक गोंडा चेहरा दिसणारा एकदम सो आमच्यासाठी पण ते थोडस पण प्रणवने खरंच खूप सुंदर काम केलं ह्याच्यामध्ये. पूजा, मी तुला विचारतो प्रश्न की मालिकेमध्ये तू काम करतेस, त्या मालिकेमध्ये असणारी तुझी भूमिका आहे आणि आत्ताची भूमिका आहे पूर्णपणे वेगळी भूमिका आहे. जो आधीचा तुझा ऑडियन्स आहे, जो मालिकेला एवढा प्रेम करतोय, तुझ्या कॅरेक्टरला प्रेम करतोय, आणि आता टीझरमध्ये तुझा थोडंफार कॅरेक्टर आम्हाला कळालं आहे, पण आता ते तसंच आहे की अजून त्याच्यापेक्षा वेगळं आहे आम्हाला जेव्हा कळेल. ती लिपस्टिक लावते गेम करते, तर काय सांगशील त्या दोन्ही कॅरेक्टर बद्दल तू? ऑफकोर्स वीणा आता जे माझं सुरू आहे, तर वीणा वेगळी लिहिलेली आहे. वीणा खूप सोज्वळ भूमिकेत आहे, ती वेगळ्या पद्धतीने लिहिली गेली. आणि हनी ती नावाप्रमाणेच आहे, ती वेगळी लिहिली गेली. त्याच्यामुळे तुम्हाला दोघांना, आणि ती वेगवेगळी प्लेही केली गेली, त्याच्यामुळे तुम्हाला डिफरन्स तर दिसणारच आहे. त्याच्यामुळे लोकांना ती आवडणार आहे. वीणा म्हणून जशी आवडली तशी ही पण बाजू तिची आवडणार आहे, कारण दोन्ही कॅरेक्टर्स खूप वेगळे आहेत. बरोबर. आणि वेगळे करून घेतलेत, त्या दिग्दर्शकांनी वेगळे करून घेतले. इथे हनी संतोष सरांनी वेगळी प्ले करून घेतली, त्याच्यामुळे तो डिफरन्स तर आहेच. आणि मजा आलेली आहे एकंदरीत ते कॅरेक्टर प्ले करताना, कारण मी आतापर्यंत सोज्वळ भूमिका केलेल्या आहेत आणि ही एकदम बोल्ड लुक वाईज पण, इवन तिचं बोलणं किंवा तिचा प्रेझेन्स असा खूप वेगळा आहे या सिरीजमध्ये. त्याच्यामुळे मला ते एक चॅलेंज होतं की आपण काहीतरी आपली पठडी सोडून काम करतोय. बरोबर. तर ते एक चॅलेंज होतं आणि सगळेच माझे को ॲक्टर्स खूप सपोर्टिव्ह होते, त्याच्यामुळे ते करताना खूप मजा आली. पण मला नरेशन जेव्हा ऐकलं तेव्हा मला बेगम प्ले करायचं होतं. म्हणजे या गप्पांमधून आम्हाला कळतं की कितीतरी अभिनेत्रींचा डोळा होता बेगमचा. मी पण खरं सांगू शेवटी का, सरांनी आहे ना, संतोष सरांनी जर ते बोलीबिली लावली असते, ऑप्शन केलं असतं ना बेगमच्या रोलचा, तर त्यांचे पैसे सुटले असते प्रोडक्शनचे. इतके लोक सगळ्यांनी नरेशन पासूनच गेम सुरू झाले. हनी आवडलं होतं, पण हनी ओके, हनी मी छान आहे वगैरे, करू शकते वगैरे वगैरे, पण बेगम म्हणजे अफलातून कॅरेक्टर आहे बेगम. आणि ते मला असं संतोष सरांना मी म्हटलं, मुलांनी पण दिल्या होत्या दोन ऑडिशन. सारखं म्हणतायत दोघी जणी की मी त्यांना म्हणाले मी त्यांना अजिबात म्हणाले नव्हते. माझ्या मनातल्या भावना या संतोष सरांना अचानक मला फोन आला की नम्रता, थोडं चेंज आहे आपल्या या गेमाड पंथीमध्ये, की बेगमची भूमिका तुला करायला आवडेल का? म्हटलं आवडेल, पळेल, धावेल, कारण माझी तेव्हा मी त्यांना म्हटलं की सर माझी खरंच इच्छा होती बेगम. कारण मी म्हटलं की ठीक आहे, जर ते कुठली वेगळी अभिनेत्री शोधत असतील तर ठीक आहे, त्यांना विश्वास होता की नम्रता नक्कीच त्या भूमिकेला न्याय देईल आणि तिने खरंच खूप कमाल केलंय. म्हणजे काही आमचे सीन्स आहेत आमच्या सोबत, आमच्या दोघींचे वगैरे, ते इतके कमाल केलेत की सतत असं तिला बघावं असं वाटायचं की ही काय करते वेगळं, आणि ती प्रत्येक सीन असा वेगळा प्ले करायची आणि खूप मजेशीर तिची भूमिका आहे. आणि ती ऍप्ट आहे. म्हणजे आम्हाला जरी वाटलं असेल की आपण बेगम करावं किंवा, पण ती त्या रोलसाठी परफेक्ट आहे. थँक्यू. पण तुला वीणा करताना खूप कठीण गेलं असेल ना? का? अरे मी सोज्वळ आहेच रिअल लाईफ मध्ये. तेच म्हणूनच म्हटलं मी. म्हणजे हा सरकायचा होता की काय माहिती नाही, खूप भारी वाटत होती. रिॲक्शन जी होती ना ती खरंच मस्त होती. आमच्यासारख्या म्हणजे ज्या सगळ्या अभिनेत्री आहेत ज्या खूप मनापासून त्यांच्या भूमिका वठवतात, त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे की आता आपल्या या इंडस्ट्रीमध्ये
वेगवेगळ्या कॅरेक्टर्ससाठी विचार केला जातो. प्रयोग होतात एकाच वेगवेगळे. धाटणीत नाही हे करत, म्हणजे काय म्हणूयात आपण की एकच तो शिक्का नाही बसवत आपली आता इंडस्ट्री. प्रत्येक ऍक्ट्रेसला प्रत्येक ऍक्टरला वेगवेगळ्या भूमिका करण्याची संधी देते. त्याच्यामुळे ही खूप चांगली गोष्ट आहे आणि हा खूप चांगला पायंडा पडेल. प्रत्येकानेच आपला कम्फर्ट झोन सोडून हम्म. जी भूमिका आहे ना ती स्वीकारली आहे, ते आव्हान स्वीकारलंय आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. आणि या सिरीजचे म्हणजे हे जे आपली सगळे जे कास्टिंग आहे त्याची विशेष मला एक गोष्ट सांगायला आवडेल की सीन्स करताना सुद्धा मी कित्येक गोष्टी एकमेकांकडून शिकत होतो. म्हणजे आय वुड लाईक टू मेन्शन की उपेंद्र सरांबरोबरचे जे माझे सीन्स असायचे कित्येकदा मी सीन मध्ये हरवून जायचे ऍज अन ऑडियन्स आणि मी विसरायचे की मी सीनचं पार्ट आहे, मला सुद्धा परफॉर्म करायचंय. सो इतका तो त्यांचा परफॉर्मन्स मंत्रमुग्ध करतो आपल्याला. सो येस. आणि आता ही उपेंद्र सरांबद्दल बोलली तर मी जेव्हा जोगवा ही फिल्म पाहिली होती, म्हणजे सरांनी अनेक फिल्म केल्या आहेत, अनेक सिरियल मध्ये काम केलंय, अनेक म्हणजे perform केलंय. नाटक पण वगैरे सगळे आहेत. हो, मी त्यांना जेव्हा जोगवामध्ये पाहिलं होतं तेव्हा मी एकतर फिल्मच्या प्रेमात पडले होते, मी मुक्ताच्या प्रेमात पडले होते, मी उपेंद्र सरांच्या कामाच्या प्रेमात पडले होते. आणि तेव्हा मला असं झालं होतं की एकदा मला ह्या माणसासोबत काम करायचं आहे. आणि जेव्हा मला कळलं की उपेंद्र लिमये सर ह्या वेबसिरीजमध्ये असणार आहे तेव्हा मला इतकं भारी वाटलं होतं की सगळ्या गोष्टी अशा जुळून आल्या होत्या. मला माझ्या आवडीची भूमिका मिळणार होती, मला माझ्या आवडीचा को ऍक्टर मिळणार होता. सर तर मला उपेंद्र सरांसोबत काम करून खरंच खूप मज्जा आली. आणि ते सुद्धा मला एकदा बोलता बोलता म्हणाले होते की मलाही वाटलं होतं की बेगमची भूमिका तू क्या करावीस. बात है, क्या बात है. मी अशी खूप खुश झाले होते की खरंच की अगर तुम पूरे दिल से चाहो तो पूरी कायनात उसको मिलाने की कोशिश में लग जाते. तेव्हा खरं वाटलं की सगळ्यांची विल पॉवर होती. मला प्रणव सुद्धा म्हणाला होता हे वाक्य. तर मला खरंच खूप छान वाटतंय की असं माझीच एकटीची इच्छा नाही तर माझ्या सोबत जे सगळे बसले त्यांची इच्छा होती. सो ते माझ्यापर्यंत पोहोचलं आणि ते मी केलं. आय होप प्रेक्षकांना ते आवडेल. नक्कीच आवडेल. खरंच खूप भारी मजा येते तुमच्यासोबत बोलताना. प्रमोशनच्या दरम्यान आपण पुढे सुद्धा भेटत राहू. जाता प्रेक्षकांना काय सांगाल, काय त्यांना वेगळं आणि एंटरटेनिंग पार्ट गेमाडपंथीमधून त्यांना बघायला मिळेल? हे बघा, आता तुम्ही टीजर तर बघितला. टीजर मला वाटतं टीजर मध्ये जे दाखवलंय ते अगदी समजा आपण म्हणूया 10-20% असेल. पण ही जी सिरीज आहे गेमाडपंथी नावाची, जे मगाशी मी म्हटलं की आपल्याला वाटतं की आपण भारी गेम टाकलाय, पण समोरचाही त्याच वेळेला आपल्यावर गेम टाकत असतो आणि आपल्याला त्याची खबरही नसते, कल्पनाही नसते. तर अशी ही जी गेमाडपंथी आहे यात सस्पेन्स आहे, यात थ्रिलर आहे, यात ब्लॅक ह्युमर आहे, एक वेगळ्या पद्धतीची कॉमेडी आहे, रोमॅन्स आहे. सगळं पॅकेज या गेमाडपंथीमध्ये आहे. प्रेक्षकांना नक्कीच प्रत्येक एपिसोड बघताना एक आनंद मिळेल आणि ते उत्सुक असतील पुढच्या एपिसोडमध्ये आता काय घडणार आहे. जसं आम्ही नरेशनला उत्सुक होतो, आता सेकंड एपिसोडमध्ये काय असणार आहे, थर्ड एपिसोडला काय असणार आहे. सो हे बघायला नक्कीच प्रेक्षकांना आवडेल. बरं, तू काय सांगशील, काय वेगळं बघायला मिळेल? आता हिने सगळंच कव्हर केलंय. प्रत्येक तुमच्या कलाकाराचा पॉइंट ऑफ व्ह्यू. आता हिने जे सांगितलं तेच सगळं आमच्या सिरीज मध्ये आहे. वेगळं माझ्याकडे सांगायला ऍज सच नाही. मी फक्त एवढंच सांगेन की सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. जसं मी बोलले की कम्फर्ट झोन सोडून प्रत्येकाने त्या कॅरेक्टरला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. आणि आम्ही ऑलमोस्ट 1.5-2 वर्ष झाले ही सिरीज शूट करून. सो आम्ही प्रत्येक जण आतुरतेनं वाट बघत होतो की एवढी छान कलाकृती ही प्रेक्षकांसमोर कधी येणार. सो ते असतं ना, कलाकारासाठी त्याच्यापेक्षा मोठं समाधान नाही. आपण जे काम केलंय हे प्रेक्षकांसमोर येणं. सो फायनली आता ही सगळ्यांसमोर येणार आहे, सगळेजण बघू शकणार आहेत. अँड थँक्स टू प्लॅनेट मराठी की त्यांच्या माध्यमातून ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. प्लीज प्लॅनेट मराठी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा, सबस्क्राईब करा आणि आमची गेमाडपंथी बघा आणि सांगा की तुम्हाला आवडते की नाही. आम्ही जेवढी मेहनत घेतली आहे ती म्हणजे तुम्हाला आवडली की नाही, प्रेक्षक म्हणून ते आमच्यापर्यंत नक्की म्हणजे प्लॅनेट मराठीच्या बाकीच्या वेबसिरीजवर जेवढं तुम्ही प्रेम दाखवलं तेवढंच प्रेम तुम्ही आमच्या गेमाडपंथीवर सुद्धा दाखवावं अशी आम्ही आशा करतो. माझं जे फंबल झाले ते एडिट करशील ही हे काय करणार माहिती, एडिट करणार आणि सुरुवातीला पण हेच दाखवणार. हे काय होतं ते दाखवणार. आता मीराची ही बाजू सुद्धा लोकांना कळली कळली पाहिजे. गेम होणार नक्की याच्यात. आणि माझ्यासोबत समीर पाटील सुद्धा त्यांच्यासोबत पण मला काम करायची संधी होती त्यांच्या दिग्दर्शनाखाली. पण त्यांच्या सोबत काम करते ते माझ्या हसबंडच्या भूमिकेत आहेत. सो मला मजा आली, खूप मजा आली. सो तुम्हालाही नक्कीच सिरीज बघायला मजा येईल.